नमस्कार, आपण पाहता हिरकणी न्यूज. हिरकणी न्यूज प्रत्येक क्षण ताज्या घडामोडी आणि महत्त्वाच्या प्रत्येक बातमीसाठी नेहमी तत्पर. पंचगंगा नदी तिसऱ्यांदा पात्राबाहेर. गगनबावड्यात 106.8 मिलीमीटर पावसाची नोंद. राधानगरी धरण 93% भरले. 17 बंधारे पाण्याखाली. कोल्हापूर जिल्ह्यात पावसाने दमदार हजेरी लावली. गगनबावडा तालुक्यात 24 तासात 106.8 मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे. जिल्ह्यात सरासरी 34.5 मिलीमीटर पावसाची नोंद झाली. राधानगरी धरण 93% भरले असून 1400 क्युसेसचा विसर्ग सुरू आहे. पंचगंगा नदीची पाणी पातळी 8 तासात 2 फुटांनी वाढली. रात्री 12 वाजता पाणी पातळी 29 फूट 5 इंच होती. 4 धरण क्षेत्रातही अतिवृष्टी झाली. हातकणंगले तालुक्यात 3.0 मिलीमीटर, शिरोळमध्ये 2.4 मिलीमीटर, पन्हाळ्यात 13.9 मिलीमीटर, शाहूवाडीमध्ये 9.4 मिलीमीटर, राधानगरी तालुक्यात 53.6 मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे. करवीर तालुक्यात 13.3 मिलीमीटर तर कागल तालुक्यात 31.3 मिलीमीटर पाऊस पडला. गडिंग्लजमध्ये 34.2 तर भुदरगडमध्ये 41.2 मिलीमीटर पाऊस पडला. आजऱ्यात 63.6 मिलीमीटर, चंदगडमध्ये 41.3 मिलीमीटर पाऊस पडला. धरणातील पाणीसाठा पुढील प्रमाणे. राधानगरी 7.76 टीएमसी, तुळशी 2.64 टीएमसी, वारणा 28.89 टीएमसी, दूधगंगा 14.28 टीएमसी, कासारी 21.21 टीएमसी, कडवी 2.55 टीएमसी, कुंभी 2 टीएमसी, पाटगाव 2.40 टीएमसी, चिकोत्रा 0.76 टीएमसी, चित्री 1.76 टीएमसी, जंगमहट्टी 1.20 टीएमसी, घटप्रभा 1.56 टीएमसी, जांभरे 0.82 टीएमसी, आंबे ओहोळ 1.6 टीएमसी, सर्फनाला 0.67, धामणी 1.29, कोंते 0.21. शहर आणि परिसरात पावसाची दिवसभर संततधार सुरू होती. सोमवारी दिनांक 27 मध्यरात्री पावसाला प्रारंभ झाला. त्यानंतर पहाटेपर्यंत पाऊस सुरू होता. त्यानंतर 1 ते 2 तासाचा अपवाद वगळता सायंकाळी 7 वाजेपर्यंत पावसाची संततधार होती. रात्री 8 नंतर पुन्हा पावसाला सुरुवात झाली. मध्यरात्रीपर्यंत पाऊस सुरू होता. जयंती नाल्यासह शहरातील बहुतांश नाले, ओढे दुतडी भरून वाहत होते. सततच्या पावसाने शहरातील वाहतूक संथ गतीने सुरू होती. त्यामुळे शाहूपुरी, महात्वा रोड परिसर, गंगावेश, लक्ष्मीपुरी येथे वाहतुकीची कोंडी झाली होती.